वार्ड क्रमांक 6 मधील हा रस्ता. रस्त्याला सिमेंट आहे का? त्या रस्त्याकडच्या गटारीत पाणी कुठं साठले? गटारी बांधल्यात का? नाले सफाई झाल्या का? लोक राहतात तिथं किती आहेत? काय अवस्था झाली आहे बघा. पाणी रोडवरतीच आहे. लोक रोडवरती खडी टाकलेले आहे. काय समस्या आहेत लोकांच्या? ह्या रोडनी मुलं जातात शाळेला, इथून मुलं शाळेत जातात, तिथं रस्ताच नाही. लोकांनी कुठंपर्यंत काय टाकले? रस्त्याची अवस्था काय झाल्या? मुलं कशी जात असतील शाळेला? गवत कुठंपर्यंत आलंय? हेड काही लक्षच नाही ग्रामपंचायतीत. वार्ड क्रमांक 6 मधला हा रस्ता काय, ह्या रस्त्याला ना सिमेंट आहे ना डांबरे आहे. आणि हे खड्डे पडून पाणी साठले. कशी जाणार लोक? लोकांना चालता तर येत नाही. काय अवस्था. आणि हे नाल्याचे गटारीतली घाण बघा. हे गटारीतली घाण, हे बघा घाणीचं साम्राज्य. एक नंबर वार्डामध्ये किती घाण आहे. आणि नेते इथून रोज येतात जातात, ह्यांना ही घाण दिसत नाही का? आणि ह्याच्यामुळे होणारा त्रास समजत नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा आंबेडकर चौक ते याळावी मुख्य चौक रोड, ह्या रोडची अवस्था आज अशी झाली आहे की बघताना पण वाटतंय रोड आहे का ओढा आहे पाण्याचा. बघा गटारीचं काय झालेलं आहे, रोड कसा आहे. हा गेल्या कित्येक वर्ष झालं हा रोड झालाच नाही. आणि लोकांना ह्याचा किती त्रास होतो हे नेत्या लोकांना कधी समजणार? आणि ह्याच्यावरती उपाययोजना कधी होणार? हे लोकांच्या अपेक्षा आहेत. ही अवस्था रस्त्याची. याळावी मेन चौकातून पवार माळ्याकडे जाणारा हा रोड, हे खड्डे बघा. हे खड्ड्यांची अवस्था, हे रस्त्यांची अवस्था. हे बघा खड्डे पडलेत, किती मोठे खड्डे आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कळलं का? हे नाल्यांची अवस्था. नाले कसे झालेत बघा. पवार माळा ते याळावी मुख्य चौक रस्त्याची अवस्था आहे. कसं जायचं लोकांनी? गावातील नेते मंडळींना फक्त मतदान पाहिजे, समस्या सोडवाय नको, आवाज उठवाय नको, ग्रामसभेत माणसांना हजर राहायला नको, आणि कामं झाली पाहिजेत. कशी होणार कामं? कसा निघणार तोडका? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोकांनी बदल घडवायचा असेल तर ग्रामसभेत हजर राहिलं पाहिजे, समस्या मांडल्या पाहिजेत. नाहीतर असंच खड्ड्यातून जावं लागेल. हे बघा अतिक्रमण बघा, अतिक्रमण. नाला हाय का काय आहे? गवत लावलेला आहे बघा. विचार करण्यासारखी गोष्ट. आणि किती मोठा खड्डा आहे बघा. रात्रीच्या वेळेस काय करायचं लोकांनी? या खड्ड्याचं कसं जायचं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही सांगा. हा रस्ता बघा, कधी मुर्मीकरण झालंय का? लोक कशी जात असतील या रोडनी? विचार केला पाहिजे की नाही सांगा. पांढरे मळ्यातील लोक कशी जात असतील, किंवा काय पावसाळ्यात लहान मुलांचं काय हाल होत असेल. हा कृष्णा कॅनलवरील रस्ता आहे, जांभळीच्या मळ्यात जाणारा. हा रस्ता फक्त इलेक्शन आलं ना, इथं मतदान मागे येतात त्यावेळेस फक्त मुर्मीकरण केलं जातं. आणि पावसाळ्यात ह्या रोडची अशी अवस्था होते की लहान मुलांना शाळेत सकट जाता येत नाही, त्यांच्या सायकली जाण्यात येत नाही, चालताही येत नाही तरी. आणि कॅनल बघा, एवढा खड्डा आहे ह्या कॅनलचा, 30 फूट तरी असेल. काय लहान मुलं कशी जात असतील संध्याकाळच्या वेळेत? ना इकडे लाईटची सोय आहे ना काय, डांबरीकरणासाठी पाठपुरावा केला जात नाही. कळलं का? नेते मंडळी इकडे लक्ष देणार तरी कधी? लहान मुलांची काय अवस्था होत असेल?